तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 18 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सौमित्र, सारंग यांना नानांनी सांगितलेलं असतं की जा तुम्ही आणि तुमच्या मोठ्या भावाला मदत करा. मला माहिती आहे तो पूर्णपणे सुधारलाय, तो चांगला झालाय. आता 5 दिवसात तो पैसे कसे जमा करतोय ना हे बघा आणि तुम्ही सुद्धा त्यांना मदत करा. काही अडलं नडलं तर मी आहे, मी तुम्हाला मदत करेन. मी 10 लाख रुपये देईन. सौमित्र, सारंग नानांनी सांगितल्यामुळे ते ऋषिकेशकडे जातात. ऋषिकेश म्हणतो, सौमित्र, सारंग तुम्ही इथे का आलात? नानांना कळलं तर ओरडतील ते. सौमित्र म्हणतो, नाही दादा, अरे तू एवढ्या मोठ्या संकटात असताना आम्ही काय घरात हातावर हात घेऊन बसायचं आहे का? आणि नानांनीच आम्हाला इथे पाठवले. सारंग म्हणतो, दादा, अरे एक मस्त आयडिया आहे आमच्याकडे. तुला या सगळ्यातून आम्ही सोडवणार आता. त्या तिघांकडे एकच आयडिया असते की आपण आता क्रिकेटची स्पर्धा लॉन्च करायची आणि त्यासाठी मोठ्या मोठ्या लोकांकडून आपण फायनान्स गोळा करायचा. ते तिघं तिकडून बाहेर पडतात आणि मोठमोठ्या लोकांकडे जाऊन फायनान्स मागत असतात. तर इथे मकरंद घरी येतो आणि घरी आल्यावर जानकी, ऋषिकेश यांनी त्याला कसं हाकलून लावलं, कसा अपमान झाला याबद्दल सांगतो. माया, मकरंद यांना थोड्या वेळाने कळतं की ऋषिकेश क्रिकेटची स्पर्धा ऑर्गनाईज करतोय. माया म्हणते, दादू, अरे गल्ली बोळ्यात क्रिकेटची स्पर्धा ऑर्गनाईज करून याला काय वाटतंय, याला फायनान्स मिळेल का? याला अजिबात फायनान्स मिळणार नाही. ऋषिकेश इथे फायनान्स मागायला आलेला असतो, पण लोक त्याला स्पष्टपणे नकार देतात. लोक म्हणतात, अरे क्रिकेट क्रिकेट काय, असे बरेच आयडिया घेऊन आलेले लोक. क्रिकेट तर सारखं कोणी ना कोणी खेळत असतं, काहीतरी वेगळं बघा. ऋषिकेश हताश होऊन तिथून निघतो. तर इथे मायाला पूर्ण खात्री असते की ऋषिकेशला कोणी फायनान्स देणार नाही, पैसे देणार नाही. मकरंद म्हणतो, माया, पण ऋषिकेश सोबत जानकी आहे आणि जानकी ना बारीक बारीक गोष्टींचा विचार करत असते. जानकीचं डोकं एवढं फास्ट चालतं ना की ती शेवटापर्यंत येऊन पोहोचतेच. माया म्हणते, नाही रे दादू, तसं काहीच होणार नाही. तर इथे जानकी कपड्यांच्या घड्या करत असते आणि लहान लहान मुलं बाहेर खेळत असतात. ते विटी दांडू खेळत असतात. त्यांच्या इथे विटी येऊन पडते. जानकी विटी उचलते आणि मनात म्हणते, काय, विटी दांडू, झालं, मिळाला, प्रश्नाचं उत्तर मिळालं. जानकी ठरवते की ऋषिकेशला सांगायचं, क्रिकेट स्पर्धा नको भरवू, विटी दांडूची स्पर्धा भरव. आजपर्यंत विटी दांडूची स्पर्धा कोणीच भरवली नाहीये आणि ही स्पर्धा बघायला लोक नक्कीच येतील आणि आपल्याला स्पॉन्सर सुद्धा करतील. जानकीला पूर्ण खात्री असते की विटी दांडूची स्पर्धा ही यशस्वी होणार आणि 5 दिवसात 10 लाख रुपये आपण सहज जमा करू शकू. आता जानकी ऋषिकेशला साथ देऊन त्याला सगळ्या ह्या प्रॉब्लेममधून कसं सोडवते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर ऋषिकेश, जानकी घरी असतात. जानकी म्हणते, ऋषिकेश, अरे तू सगळं का कबूल केलंस? 5 दिवसात 10 लाख रुपये कुठून आणणार आहेस तू? आणि कशासाठी केलंस रे तू? ऋषिकेश म्हणतो, जानकी, अगं सगळे तुझ्या जीवावरती उठले होते. ती बाई तर तुला मारून टाकायला निघाली होती. काय म्हणत होते ते, तुला जिवंत जाळून टाकायचं. म्हणून मी त्यांना सांगितले, 5 दिवसांची मुदत द्या, 5 दिवसात पैसे देतो. जानकी म्हणते, ऋषिकेश, का केलंस हे? माझ्यासाठी केलंस तू? का, कशासाठी? अरे आपलं नातं काय, स्वतः रिस्कमध्ये का पडलास माझ्यासाठी? ऋषिकेश म्हणतो, माणुसकीचं नातं आहे, मैत्रीचं नातं आहे. जानकीला खूप वाईट वाटतं. ऋषिकेश आपला एवढा विचार करतोय आणि आपण आपण त्याला सगळ्यात संकटामध्ये टाकतो, त्रासामध्ये टाकतोय. आपल्यामुळेच ऋषिकेश एवढ्या मोठ्या अडचणीत सापडलाय. जानकी स्वतःला पुन्हा पुन्हा दोष देते. ऋषिकेश म्हणतो, जानकी, अशी पॅनिक होऊ नकोस. आपण या सगळ्यातून नक्कीच काहीतरी मार्ग काढू आणि लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडू. फक्त आता कळलं पाहिजे की हा खून कोणी केलाय. पैसे काय 5 दिवसात जमवायचे आहेत ना, बघू, काहीतरी आपण नक्कीच करू. ते दोघं विचार करतात की काय करता येईल, कसे पैसे जमवता येईल. ऋषिकेशला पोलिसांचा फोन येतो आणि ऋषिकेश पोलीस चौकीत जायला निघून जातो. तर इथे मकरंदला जानकीची खूप काळजी वाटत असते. ऋषिकेश एकटाच या सगळ्यात भरडला नाही जाते, तर जानकी सुद्धा भरडली जाते. लोक तिला नावं ठेवतात, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवत आहेत, म्हणून त्याला खूप वाईट वाटतं. माया म्हणते, दादू, अरे मास्कमॅनने त्याचं काम केलंय, आता तू जा आणि तू तुझं काम कर. जा, जानकीला मदत कर. मकरंद म्हणतो, माया, अगं नाही गं, तसं काही होऊ शकत नाही. काय ना, मी जानकीला मदत करायला जरी गेलो ना तरी ती मदत घेणार नाही. ती मला स्वतःच्या नजरेसमोर सुद्धा उभं करणार नाही. मला खूप भीती वाटते गं, ती नाही मला समोर उभं करणार. माया म्हणते, दादू, हरायचं नाही. जा, बोल तिच्याशी, नव्याने मैत्री करण्याचा प्रयत्न कर ना. आणि हरायचं नाही असं, जाऊन एकदा बघ तरी ती काय म्हणते. तू एकदा ऑफर केलीस ना मदत, तर ती नक्कीच या सगळ्यातून बाहेर पडेल आणि तुझ्यासोबत येईल. मकरंदला वाटतं की हो, माया बोलते ना तसं होईल. मकरंद जानकीशी बोलायला घरातून बाहेर पडतो. तर इथे जानकी एकटी घरी असते. तिने दरवाजा लावलेला असतो आणि नाना तिथे पैसे द्यायला येतात.
नाना दरवाजा नॉक करतात आणि जानकीला वाटतं की ऋषिकेश आलाय. जानकी दरवाजा उघडते आणि समोर नानांना बघते. जानकी नानांना आतमध्ये बोलवते, त्यांना पाणी वगैरे देते. नाना जानकी पाटलाचा खून झालाय त्याबद्दल बोलतात. जानकीला जो पूर्ण विश्वास आहे की ऋषिकेश असं काही करूच शकत नाही त्याबद्दल ती सांगते. जानकीच्या बोलण्यामुळे नानांना खूप बरं वाटतं. नाना जानकीला 10 लाख रुपये देऊ करतात आणि पाटलाच्या बायकोला हे 10 लाख रुपये द्यायला सांगतात. जानकी म्हणते, नाना, ऋषिकेश इथे असला असताना तर त्याला हे अजिबात आवडलं नसतं. अहो, तो प्रयत्न करतोय स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा. मी बघते ना, धडपड करतोय. एक त्याला शेवटची संधी द्या. त्याला तुम्ही असे पैसे दिलेले अजिबात आवडणार नाही. तो खूप स्वाभिमानी आहे. त्याला स्वतःला सिद्ध करायचे. नाना, ही एक शेवटची संधी द्या. माझी पूर्ण खात्री आहे तो 5 दिवसात 10 लाख रुपये नक्कीच जमवेल. आणि जर नाही जमवले तर तुम्ही आहातच, मग तुम्ही पैसे द्या. नानांना वाटतं की हो, जानकी बोलते ना तसं आपण केलं पाहिजे. जानकीच्या बोलण्यामुळे नानांना एक विश्वास वाटतो. आपला ऋषिकेश आता व्यवस्थित मार्गाला लागलाय असं त्यांना वाटतं. त्यांची सगळी चिंता मिटलेली असते. नाना हसत मुखाने तिथून बाहेर पडतात. नानांना जानकी भावलेली असते. जानकी ज्या घरात जाईल त्या घराचं नंदनवन करेल असं त्यांना वाटतं. नाना जानकीला आशीर्वाद देतात आणि तिथून निघतात. तर इथे ऐश्वर्याला ऋषिकेश कोंडीत पकडला गेलाय याबद्दल कळलेलं असतं. ऐश्वर्या सयाजीला फोन करून सगळं सांगते आणि तेवढ्यात तिथे कावेरी येते. कावेरीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. कावेरी ऐश्वर्याला समजवायचा प्रयत्न करते, हे असं सगळं करू नको, एखाद्याला असं मोठ्या संकटात अडकवू नकोस आणि असं खुनाच्या आरोपात वगैरे अडकवू नको म्हणून सांगते. पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते. ऐश्वर्या म्हणते, मला हे सगळं करून आहे ना मॉम, एक मोठं थ्रिल वाटतं, मज्जा येते करताना. कावेरी म्हणते, कसलं ग राक्षसी थ्रिल? आणि हे सगळं करून काय मिळणार आहे? कशासाठी करतेस? ऐश्वर्या म्हणते, आई, अगं कसं आहे ना, हे माझं एक डील आहे असं समज. माझं मकरंदसोबत डील झाले. तो मला बिझनेसमध्ये मदत करणार आणि मी त्याला त्याच्या पर्सनल गोष्टींसाठी मदत करणार. आणि अगं डॅड्यांचं पण बघ ना, त्या ऋषिकेशने एवढा डॅड्यांचा अपमान केलाय. हे सगळं करून डॅड्यांचा सगळा बदला पण पूर्ण होईल आणि त्यासाठी करते. कावेरी ऐश्वर्याला समजावायचा खूप प्रयत्न करते, पण ऐश्वर्या काही ऐकायला तयारच नसते. तिने ठरवलेलं असतं की आपण आता असंच वागायचं आणि ऋषिकेशला खूप त्रास द्यायचा, त्याला जास्तीत जास्त मृत्यूच्या जवळ न्यायचं. कावेरीला हे सगळं पटलेलं नसतं. तर इथे ऋषिकेश पोलीस चौकीत येतो. इन्स्पेक्टर त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवतात. त्या फुटेजमध्ये क्लिअरली दिसत असतं की ऋषिकेश आणि जानकी ते नाही आहेत, हे दुसरेच कोणीतरी आहेत. ऋषिकेश म्हणतो, इन्स्पेक्टर, पण हे सगळं कोण कशासाठी करत असेल? इन्स्पेक्टर म्हणतात, ऋषिकेश, तुझं कोणासोबत वैर आहे का? कोणीतरी तुला हे मुद्दाम अडकवण्यासाठी करते, कोणाचा तरी डाव आहे हे. ऋषिकेश म्हणतो, पण कोण का करेल? इन्स्पेक्टर म्हणतात, कोणाला तरी माहिती आहे की तुझं आणि पाटलांचं जरासं भिनसले. पाटील तुझ्याकडे 10 लाख रुपये मागत होता आणि त्यामुळे त्यांनी पाटलांचा खून केला. म्हणजे जर पाटील गेला तर या सगळ्याचा आळ तुझ्यावरती येईल म्हणून सगळं केले. आता हे कोणी केले ते शोधून काढायला हवं. ऋषिकेश विचार करत तिथून बाहेर पडतो. तर इथे नाना घरी आलेले असतात. ते सौमित्र आणि सारंगला सांगतात की जा, तुमच्या दादाला मदत करा, तो सुधारलाय, आता ही शेवटची संधी आहे. त्याने एकदा पैसे गोळा केले की मी त्याला घरी घेऊन येणार आहे. सौमित्र, सारंग ऋषिकेशला मदत करायला जातात आणि नानांना कावेरीचा फोन येतो. कावेरी सांगते की ऋषिकेशचा जीव धोक्यात आहे, त्याला वाचवा. नानांना कळतं की हा सयाजीचा डाव आहे ऋषिकेशला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी. नानांना पूर्ण खात्री असते की ऋषिकेश या सगळ्यातून उभा राहील. तर इथे मकरंद जानकीच्या घरी येतो आणि तो जानकीशी बोलण्याचा प्रयत्न करतो. जानकी त्याला जा म्हणत असते, मदत नको म्हणत असते, पण मकरंद बळजबरीने आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश मकरंदला मागे ढकलतो आणि त्याला सांगतो, जानकी म्हणतीये ना तिला नाही बोलायचंय, जा इथून. मकरंद जायला निघतो, पण जाता जाता तो ऋषिकेश जानकी यांना धमकी देतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.